जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय, संत शिरोमणी सावता महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेवोनी सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानही मागुता जन्म घेणे, सापडला हरी दयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागोता जन्म घेणे, विठाला 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 समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं, शगननिहितपानिं मण्डनं मण्डनाना, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्चनेत्रं, सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नातं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देवक्षेत्र निवासिना, तुकाराम महाराष्ट्र, भक्तराज चतुष्टकम्, नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती रुदारा सोपा
सारा निवृत्तीर उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं दं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकित्वेन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुरुन्तं शरदिदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना ये मागुता जन्म घेणे अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम. भगवान श्री राजा वीरभद्र भगवंताच्या चरणी साष्टांग प्रणाम. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज सच्चिदानंद सद्गुरु उपासनी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. नाईकवाडे पाटील परिवाराचं भूषण स्वर्गीय पिताश्री गोधाजी सावळेराम पाटील नाईकवाडे यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्रभूषण श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यासमोर ठेवतो. नाथबाबांनी आजच्या अभंगाद्वारा तुमच्या माझ्या जीवनाचं मूल्यांकन केलं. आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं काय असेल तर ते आमचं आयुष्य आहे. नाथबाबांनी दृष्टांत दिला की जसं सुगंधित फुलातला सुगंध महत्त्वाचा आहे तसं मानवी देहातलं आयुष्य महत्त्वाचं आहे. सुगंधित फुलातील सुगंध संपला की ते फूल देठाला ओस ठरतं. तसं तुमचं माझं आयुष्य संपलं की आम्ही या मृत्यूलोकामध्ये एकटेच राहतो. अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव. आमचं आयुष्य मोजण्याचं कार्य जे करतात त्यांना म्हणतात काळ, आणि काळाची मोजणी ही उतरत्या क्रमानं आहे. म्हणून नाथबाबा सावध करतात दुसऱ्या चरणाचा भाव. स्वतःच्या मनाला नाथबाबा अगोदर समजावून सांगतायत, हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. हे म्हणा काहीतरी बोध मला कर,
कारण आपल्याला उदंड आयुष्य मिळालं. आमच्या खटवंगरायाला 1 तास शिल्लक होता. खटवंगरायानं भाग्यदशा कशी प्राप्त केली? 4थ्या चरणाचा भाव. खटवंगराया नामसाधनेवर आरूढ झाली आणि नामसाधनाद्वारा त्यांना भाग्यदशा प्राप्त झाली. 5व्या चरणाचा भाव. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा मायबाप, सर्वांनी टाळी वाजवा आणि भजन करा. बोला कुंडली वरदा श्री ज्ञानदेव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे सोयरी आपतिष्ट नातेवाईक दुःखांकित नाईकवाडे पाटील परिवार आणि नाईकवाडे पाटील परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री गोधाजी सावळेराम पाटील नाईकवाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. मातोश्री गंगा भागीरथी वत्सलाबाई गोधाजी पाटील नाईकवाडे, श्री बाळासाहेब गोधाजी पाटील नाईकवाडे, श्री आप्पासाहेब गोधाजी पाटील नाईकवाडे, गंगा भागीरथी निर्मलाताई विलासराव पाटील निमसे, श्री भाऊसाहेब रावसाहेब पाटील नाईकवाडे आणि समस्त नाईकवाडे पाटील परिवार, आपतिष्ट मित्र परिवार, ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि नाईकवाडे पाटील परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पिताश्री गोधाजी सावळेराम पाटील नाईकवाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांनी घडून आणला, सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थानकरता ज्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांकरता ज्यांचं जीवन समर्पित आहे आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण बाबासाहेबजी पाटील थेटे, श्री क्षेत्र सावखेड गंगा, थेटे पाटलांच्या आग्रहास्तव आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि 6 महिन्यापूर्वीच ही तारीख त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली. थेटे पाटलांचा आणि नाईकवाडे परिवाराचा जवळचा स्नेह आहे, कारण हा नाईकवाडे पाटील परिवार हा वैजापूर तालुक्यातील मूळ परिवार. या परिसरामध्ये राहता परिसरामध्ये येऊन त्यांनी शून्यातून स्वतःचं भावविश्व निर्माण केलं. आपल्या चांगल्या स्वभावानं प्रचंड मोठा मित्र परिवार त्यांनी कमावला. मनुष्य कुठेही गेला तरी त्याला स्वतःचं भावविश्व निर्माण करता आलं पाहिजे. एक चांगला आदर्श परिवार म्हणून राहता शहरामध्ये या परिवाराचा लौकिक आहे. राहता परिसरातील अनेक मंडळींबरोबर यांचा स्नेह आहे आणि ज्या ज्या मंडळींनी पत्रिका पाहिली त्यांनी आवर्जून मला फोन केला की आम्ही या कार्यक्रमाला येणार आहोत. संस्कारित आणि सुशिक्षित असणारा हा परिवार, या परिवाराला घडवणारे पूज्य पिताश्री त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. म्हणून मी थेटे पाटलांना वंदन करेल, धन्यवाद देईल. एक विचाराची आणि संस्काराची श्रीमंती असणाऱ्या परिवाराचं पुण्यस्मरणाचं कीर्तन करण्याचा योग येणं ही भाग्यकारक गोष्ट आहे. दररोज औपचारिकतेनं अनेक कीर्तन सेवा संपन्न होतात, परंतु कीर्तनकार येतात आणि कीर्तन करून निघूनही जातात. येईपर्यंत बरा संपर्क असतो, पण एकदा कीर्तनकारांची गाडी गेटच्या बाहेर निघाली की नंतर कोणी संपर्क करत नसतात. असे अनेक परिवार आम्ही दररोज पाहतो, परंतु नाईकवाडे साहेबांनी आणि या परिवारानं अनेकदा मला संपर्क केला. गेले 6 महिन्यापासून सातत्यानं या तारखेचा पाठपुरावा केला आणि ही तारीख शिंदेअप्पा माझी पाठ होऊन गेली होती. फोन आला की मी सांगायचो राहत्याला सकाळची 10 ते 12ची वेळ आहे. अतिशय श्रद्धेनं हा पुण्यस्मरणाचा विधी हा परिवार करतोय. एक वाक्य सांगेल आपल्याला, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलंच झिजवावी लागतात. इथपर्यंत येणं म्हणजे या परिवाराची श्रीमंती आणि वैभव पाहणं आहे. या परिवाराला वेगळं प्रमाणपत्र द्यायची गरज नाही. आपल्या सेवाभाव वृत्तीनं आणि संस्कारानं
या परिवारानं खूप मोठा लौकिक कमावला, त्याचं श्रेय स्वर्गीय पिताश्रींनाच जात आहे. विठ्ठल 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 सेवेकरता उपस्थित आमचे व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ गुरुबंधू, गुरुजी महाराज मंडळी, आजच्या कीर्तन सेवेकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग रत्न आहेत की जे आपल्या राहाता तालुक्याचे भूमिपुत्र आहेत, की ज्यांनी आपल्या राहाता तालुक्याचं साकोरी गावचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलं. महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्यांमध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, माझे लाडके मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज शिंदे महाराजांना वंदन आहे. राहुलजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्यांचे पूज्य पिताश्री आदरणीय रंगनाथजी पाटील शिंदे, कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. वारकरी संप्रदायामध्ये जी लेकरं सेवा करतात, राहुलदादासारखे मृदंग क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव गाजवतात आणि नाव मोठं झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद कोणाला वाटत असेल तर तो देवाला वाटतो एक आणि आईवडिलांना वाटतं दोन. म्हणून जगद्गुरूंनी धन्य माता पिता तयाची या असेही वर्णन केलेत. शांतिरूपे नो हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. आपलं ऐश्वर, आपलं नाव जितकं मोठं होईल ना, जितकं आपलं वैभव मोठं असेल ज्ञानदादा, त्याचा खऱ्या अर्थानं आनंद कोणाला असेल तर तो फक्त आपल्या आईवडिलांनाच असतो. म्हणून शिंदे पाटील व्याप सोडून सुद्धा आपल्या लेकराचं कौतुक पाहण्याकरता इथं उपस्थित आहेत. आणि शिंदे पाटलांचं, ज्यांना मी प्रेमाने आप्पा म्हणतो, आप्पांचं व्यक्तिशः माझ्यावर खूप प्रेम आहे. गेली 12-15 वर्ष झालेत आप्पांचा आणि आमचा स्नेह आहे. आप्पांच्या माध्यमातून अनेकदा कीर्तनाचाही योग या राहता परिसरामध्ये आलेला आहे. आप्पांना वंदन आहेत. त्यांचे सहकारी हरिभक्तीपरायण भास्करजी महाराज बावके आहेत, त्यांनासुद्धा वंदन करतो. उपस्थित विनेकरी महाराज आपण आपल्याला सुद्धा मी वंदन करतो. नादब्रह्म आध्यात्मिक विद्यालयातील हरिभक्तीपरायण पूजनीय संतोषजी महाराज दीक्षित गुरुजींच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना वंदन आहेत. गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग शिखरावर भरारी घेतली आहेत ती गायन गंधर्व, भजन सम्राट, संगीत अलंकार, आमचे जिवलग मित्र माझे लाडके गायनाचार्य हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज झुरळे महाराजांना वंदन आहे. गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत अलंकार, स्वररत्न सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलातील एक गुणवंत विद्यार्थी हरिभक्तीपरायण आदित्यजी महाराज आदमाने, चांगलं कीर्तन करतात आदित्यदादा, त्यांनाही वंदन आहेत. आणि बाबुळके काका, आपले सर्व सहकारी, सर्वांना मी वंदन करतो. साऊंड ऑपरेटरांना धन्यवाद. अतिशय गोड साऊंड आहे. कुठले साऊंड? वाल्मिक दादांचा साऊंड आहेत. वाल्मिक दादा तुरकणे, श्री क्षेत्र पिंपळवाडी. ऑपरेटिंग फार छान आहेत. मला ऑपरेटिंग एवढी आवडली ना की मी दिवसभर कीर्तन करीन आप्पा या साऊंडवरती. आता इतका गोड साऊंड, माझ्या अंतःकरणाला आवडलेला साऊंड आहे. मी आपल्याला सुद्धा धन्यवाद देईल. तुमचं काय नाव आहे? जाधव. हां, शिंगवे, जाधव पाटील शिंगवेकर, आपल्याला धन्यवाद आहे. तुम्हाला वेळ असला तर चला माझ्याबरोबर गाडीत आजपासून. आता जाधव महाराजांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित समोर बसणारी सर्व मान्यवर मंडळी आपल्याला अंतःकरणपूर्वक वंदन करतो. संत सेवक हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी पाटील लासुरे, तेही आवर्जून उपस्थित आहेत. रंजाळे महाराजांचं कीर्तन कुठेही असलं तरी आमचे लासुरे पाटील आवर्जून हजर राहतात. आपल्यालाही मी वंदन करतो. समोर बसणारे विविध क्षेत्रातील अभ्यासक मंडळी, तत्वचिंतक मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माझ्या सर्व माता बहिणी, आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो. सोशल मीडियाचे यूट्यूब चॅनल ऑपरेटरांना सुद्धा धन्यवाद आहेत. आमचे मितेश दादा, संत विचारधारा, बरोबर ना, वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनलचे सर्व मितेश दादा बनकर यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा.
साई सच्चरित्र ग्रंथावरती व्याख्यान करणारे आदरणीय पूजनीय जाधव पाटील, डांगे पाटील आपल्याला सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर जाधव पाटील आपल्याला सुद्धा वंदन आहे. साई शिर्डीला त्यांचं हॉटेल आहे. बरोबर. उत्कृष्ट उद्योजक व्यावसायिक जाधव पाटलांना सुद्धा वंदन. आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. पुण्यस्मरण हा एक शब्द आहे, पण याचे दोन शब्द जर आपण पाहिले तर जेजुरकर दादा पहिला शब्द मुळे पुण्य आणि त्याला जोड शब्द लागला स्मरण. या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आपण कमावलेलं पुण्य असते. भौतिक संपत्ती सोबत ठेवून नीतिमूल्यांच्या विचारधारेनं आपल्यासोबत भौतिक संपदाही येते आणि त्याचबरोबर जर मार्ग योग्य असेल, योग्य मार्गानं कमावलेलं धन असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, त्यामागे पुण्यसुद्धा येतं. वारकरी संप्रदायामध्ये भौतिक सुविधेलाही महत्त्व दिलं गेलं आणि अंतःकरणातील शांतीलाही महत्त्व दिलं गेलं. आपल्याला चांगल्या व्यवहारानं मिळवलेलं धन हे भौतिक सुविधाही प्राप्त करून देतं आणि अंतःकरणाला शांती प्रदान करतं. मग अंतःकरणाला शांती प्रदान करणारा जो व्यवहार आपल्या अंतःकरणामध्ये घडतो त्याला आपण पुण्य म्हणतो. आणि या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये आमच्या सोबत येणारं धन नसेल तर आपण कमावलेलं पुण्य असेल. मागच्या जन्मातून आपल्या सोबत जर काय आलं असेल तर ते आपण कमावलेलं पुण्य आहे. या जन्मामध्ये जर आपल्याला प्रयत्न न करता सुविधा मिळत गेल्या तर आपण म्हणतो हा माझ्या पुण्याईचा भाग आहे. आपल्या या जन्मामध्ये अचानक दुःख येत गेले तर आपण म्हणतो माझं पुण्य कुठंतरी कमी पडतंय, प्रयत्न सुरूच आहेत. आता पुण्यस्मरणाची परिभाषा आहे का? पुण्य ज्याने वाढेल असा धर्म जे आम्हाला शिकवतात त्यांचं पुण्यस्मरण होतं. विठ्ठल विठ्ठल आई म्हणते बाळा नेहमी खरं बोलावं, पुण्य वाढेल. वडील म्हणतात चांगले व्यवहार करा. आजपर्यंत आपण आपल्या परिवारामध्ये कोणताही दाग लागू दिलेला नाही आहेत. सगळ्यांची सन्मानपूर्वक राहा, आपल्या परिवाराचं नाव उज्ज्वल करा, त्यांनी पुण्य वाढत आहेत. हा पुण्य वाढेल असा धर्म जे आम्हाला शिकवतात त्यांचं पुण्यस्मरण. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथ्यात वर्णन केले. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला, हा वाढता पुण्य धर्म केला. नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. हे वाढता पुण्य धर्म केला. जगद्गुरूंनी वर्णन केले. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हा पुण्य वाढता धर्म केला, शून्य घालून या संसाराच्या नावे. संसारामध्ये राहायचं पण संसारातील कर्तव्य व्यवस्थित पार पाडायची आणि ती कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असताना शेवटी त्याला शून्यवत दर्जा दिला जाणार आहे. तुम्ही माफ करा, मला मी माफी मागून बोलतो की आपण किती ऐश्वर्य कमावलं आणि किती सुबत्ता कमावली तरी परिवार तुमचा माझा एका वाक्यात सन्मान करणार आहेत. माहिती तुम्ही काय केलं आमच्याकरता. झालं का शून्यवत? मग वाढता हा पुण्य धर्म केला. आपल्याला अंतःकरणाला जे समाधान वाटेल ना ते समाधान
फक्त पुण्याचा भागच प्राप्त करून देत असते. प्रपंच व्यतिरिक्त जेवढी सेवा आपल्याकडनं घडेल ना दादा, बस तो पुण्याईचा भाग असतोय. आणि तो पुण्याईचा भाग कमावण्याचा धर्म आम्हाला वाडवडिलांनी शिकवला, म्हणून त्यांचं पुण्यस्मरण. विठाला विठाला. आणखीन एक चिंतनाचा भाग लक्षपूर्वक ऐका. आपण जगामध्ये फिरताना जगाचा अभ्यास करणारी मंडळी आहात. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं आपण मोठी आहात. जगाचा जर अभ्यास केला तर जग हे स्वार्थ असेल तरच आम्हाला जवळ ठेवतं. आणि आई वडिलांचा अभ्यास केला तर स्वार्थ नसताना देखील जे आम्हाला जवळ ठेवतात ते आई वडील असतात. जगाकडे तुम्ही जा, मला 8 दिवस राहू द्या बा, काहीच काम करायचं नाही येत मला, तुमच्याकडे 8 दिवस राहू द्या, असं जग आपल्याला राहू देईल का? 8 दिवस 8 दिवस 8 तास 8 मिनिटसुद्धा नाही. आईवडिलांना सांगा मला एक 8-10 दिवस काही काम सांगू नका, मला अभ्यास करायचा आहे. आई वडील म्हणतील महिनाभर अभ्यास करतो, काम काहीच करायचं नाही. स्वार्थ नसताना जवळ ठेवतात. परिवारामध्ये ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. आईची भूमिका आई झाल्यावर कळतं, वडिलांची भूमिका वडील झाल्यावर कळतं. माझ्यासमोर माझ्या माता बसल्यात, माझ्या बहिणी बसल्यात. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण घरामध्ये स्वयंपाक बनवता, बरोबर? मग स्वयंपाक बनवल्यानंतर सगळ्यात पहिले जेवणाचा अधिकार कुणाचा? ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा का बाकीच्यांचा? ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा अधिकार आहे जेवणाचा, बरोबर? पण माझ्या माता बहिणी मला सांगतील, आपण सगळ्यात पहिले जेवता का सगळ्यात शेवटी जेवता? सगळ्यात शेवटी जेवता. मग आता आईची भूमिका एका वाक्यात सांगतो. परिवाराचं पोट भरल्यानंतर जिला आपोआप तृप्तीचा ढेकर येतो ना, ती घरातली आई. विठ्ठल. कबीरजींनी वर्णन केलंय, कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जगात सगळ्या गोष्टी रिपीट होतात, परत पाहायला मिळतात. सगळं रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. आपण गाडी जुनी झाली तर नवी गाडी घेऊ शकतो, रिपिटेशन आहे. हा पखवाज जर समजा इथली शाई उडाली तर आपण नवीन पखवाज घेऊ शकतो, रिपिटेशन. हा ड्रेस खराब झाला तर नवीन ड्रेस घेऊ शकतो, मिळू शकतो परत. पण आईचं प्रेम एकदा नजरेआड झालं ना, ते परत नाही मिळत. जेजुरकर दादा गुगलवर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, गुगलवर. मग गुगलवर आपल्या आईवडिलांचा आवाज मिळेल का? जरा विचारून पहा बरं गुगलला. माझे आजी आजोबा आई वडील देवाघरी गेलेत रे, मला त्यांचा आवाज ऐकव बा एकदा. मिळेल? कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळ्या गोष्टी मिळतील, आईची माया आणि वडिलांचा आधार परत पाहायला मिळत नाही. या जगामध्ये 2 स्तंभ आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात, ते म्हणजे आई वडील असतात. आई हे पालनीय तत्व आहे आणि वडील हे संरक्षणीय तत्व आहेत. विठ्ठल. आईची भूमिका कळाली, वडिलांची भूमिका. परिवारातील सगळ्या सदस्यांचं समाधान करण्याच्या नादामध्ये स्वतःचे स्वप्न नेहमीच बाजूला ठेवतात वडील. बाबा करी दोनी, बाबा करी दोनी, बाबा करी दोनी, लेकुराचे ओढी, बाबा करी दोनी, बाबा करी दोनी, बाबा करी दोनी, लेकुराचे ओढी, बाबा करी दोनी, बाबा करी
महाराजांनी गोड प्रमाण दिलं आपल्याला. बाप करी जोडीले कुराते ओढी आपुली कुरवंडी बाळवणी. स्वतःचं समाधान, स्वतःचे स्वप्न, स्वतःची इच्छा नेहमीच बाजूला ठेवणं ही भूमिका फक्त वडिलांकडेच पाहायला मिळते. 2023 साली वडिलांना 50 लाखाचा नफा झाला. 50 लाखाचा नफा, सगळा खर्च वजा जाता. एवढी मोठी फिगर अकाउंटला पहिल्यांदा पाहिली बा म्हणे. आज मग वडिलांनी निर्णय घेतला, आपण काय करू आता, परिवाराकरता एक चांगली 4 चाकी घेऊन टाकू. परिवार मोठा झाला आता. त्यांनी 4 चाकी बुक केली 25 लाखाची आणि बुकिंग करून घरी आले. घरी आल्यावर राहुल दादा फोन आला मुलाचा, बाबा हो मेडिकलची एंट्रन्स पास झालो ना. वा, अभिनंदन. मग आता ॲडमिशनची तयारी करावं लागणार आहेत आपल्याला. वडील म्हणतात किती खर्च लागेल? 40-50 लाख रुपये लागतील. आता एक वडिलांचं स्वप्न आहे 4 चाकी घ्यायचं आणि मुलाचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं. मग वडील कोणाच्या स्वप्नाला प्राधान्य देतील, स्वतःच्या का मुलाच्या? हां, मुलाच्या. बरोबर. स्वतः 4 चाकी नंतर घेऊ म्हणतील. आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे ना. याला म्हणतात आपली कुरवंडी वाळवणी. हां, हा त्याग आणि हे समर्पण जगात कुठंच पाहायला मिळत नाही दादा, कुठंच नाही आहे. म्हणून वेदानं पहिल्या पूजेचा मान दिला मातृदेवो भव, दुसऱ्या पूजेचा मान दिला पितृदेवो भव, तिसऱ्या पूजेचा मान दिला आचार्य देवो भव आणि चौथ्या पूजेचा मान दिला अतिथी देवो भव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या 2 हातांनी वडीलधाऱ्यांची सेवा घडेल ना, ज्या 2 हातांनी वारकऱ्यांची सेवा घडेल ना, ज्या 2 हातांनी भक्तांची सेवा घडेल ना, ते 2 हात आयुष्यभर कधी रिकामे राहत नाही. फक्त त्या हाताने इच्छा करायची, भगवंत सगळ्या इच्छा पूर्ण करतात. हो, माझ्या माता द्रौपदीचा प्रपंच मोठा होता, भव्य दिव्य होता. पण माता द्रौपदीच्या सोबत सतत भगवान श्रीकृष्ण परमात्मा का राहिलेत, त्याचं कारण फक्त माता द्रौपदीच्या अंतःकरणातला सेवाभाव होता. हां, पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती, परी त्या देवासी आठविती. पाहते पांडव अखंड वनवासी. पांडव वनवासात होते पण भगवान परमात्मा सोबत राहिलेत, त्याचं कारण सेवाभाव. म्हणून या नाईकवाडे परिवारानं स्वर्गीय दादांची सेवा केली आणि त्या सेवेचं समारोप पुण्यस्मरणाच्या माध्यमातून संपन्न होतोय. मी या परिवाराला भाग्यवान परिवार म्हणेल की पुण्यस्मरणाचं कीर्तन करणारा परिवार हा भाग्यवान परिवार, पुण्यस्मरणाच्या दिवशी भजन करणारा परिवार हा भाग्यवान परिवार आहे. कारण या सगळ्या विधीला जाणीवपूर्वक वेळच द्यावा लागतो. आणि आज या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तो आपला वेळ आहे. माणसं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मारून देतात पण वेळ मागू नका म्हणतात. या जगात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तो वेळ आहे, जो या परिवारानं वडीलधाऱ्यांना दिला आणि आपण सगळ्यांनी या परिवाराला दिला. आपणही आज सकाळपासनं नाईकवाडे परिवाराचं स्मरण करत होतो ना. आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे, नाईकवाडे परिवाराच्या कार्यक्रमालाच जायचं आहे. आपल्यासमोर महत्त्वाचे कामं आहेत पण ते बाजूला ठेवलेत. ही आपली सगळ्यांची विचारांची श्रीमंती आपण पाहतोय. आपल्या सगळ्यांना मी वंदन करेन. मी दररोज सांगत असतो थेटी पाटील की कीर्तन ऐकणारी मंडळी भाग्यवान मंडळी आहेत. की आपल्याला कीर्तन ऐकताय, आपण आपल्याला कीर्तन कळतंय, हे फार मोठं भाग्य आहे. हां, नाहीतर मग कीर्तन आटोपल्यानंतर फोन करून येणारे बरेच आहेत, आवरलं का, वदनी कवळ घेता. तो प्रसाद महत्त्वाचाच आहे पण त्याच्या अगोदर हा प्रसाद, संत विचारांचा प्रसाद फार महत्त्वाचा असतो दादा. या संत विचाराच्या प्रसादाने जो ब्रेन वॉश होतो ना तो लाईफ टाईम असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
5 वाक्य सांगतो आपल्याला. एवढे 5 वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता वृत्ती चांगली लागते 4, आणि कीर्तन करण्याकरता आपल्या पूर्वजांची पुण्याई लागते 5. विठ्ठला 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 या परिवारानं सुंदर पद्धतीनं आयोजन केलं. आज स्वर्गीय पिताश्रींचं अंतःकरण देवाला म्हणत असेल, देवा की खरंच मी माझ्या लेकरांना संस्कारित केलं. माझ्या लेकरांनी माझ्या समारोपाचा सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केला. की स्वर्गीय दादा देवाला म्हणत असतील, देवा माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी आजपर्यंत जे परिवाराला संस्कार दिले, जी सेवा केली, त्या सेवेचं मूल्य आज या लेकरांनी केलेल्या सेवेमध्ये मला पाहायला मिळत आहेत. हो, यांचं अंतःकरण देवाला प्रामाणिकपणे म्हणत असेल, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, हाताने चिंटीने पावलो विसावा, हाताने चिंटीने पावलो विसावा. विठ्ठला माया बापा, माया बापा. देवाला अंतःकरण म्हणत असेल दादांचं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीची या. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज या सोहळ्याचं वर्णन करतात की हा सोहळा आपल्या जीवनामध्ये घडणं हे आपलं भाग्य असतं दादा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. आपल्या जन्माचं स्वागत जसं आपल्या आईवडिलांनी केलं होतं, पेढे घ्यायची ऐपत नव्हती, पण साखर पान वाटलं गड्या, भजनी मंडळाला बोलावलं, भजन केलं 5वीचं, भजन केलं 12वीचं. बस या ऋणातून उतराई होण्याकरता आपल्या हातून सुद्धा या पद्धतीनं पुण्यस्मरणच घडावं, हा समारोप आहे. झाला शेवट गोड, झाला शेवट हा गोड, देवी पुरविले कोड, देवी पुरविले कोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. राहुल दादा वाजवायला म्हटलं, साथीला म्हटलं की खूप आनंद मिळतो. हां, ही साथ करणारी मंडळी जीवाची पाहिजे. जसं पंक्तीत वाढणारा ओळखीचा असेल तर माणूस पोटभर जेवतो. शास्त्र आहे. तुम्ही अनोळखी माणूस जर वाढायला आला तर आपण म्हणतो ही माणसं कुठली काही ना गावातले नाही दिसत ते वाढणारे. तसं पंक्तीत थेटे पाटील वाढणारा ओळखीचा आला ना पोटभर जेवतो. आणि कीर्तनात ही मंडळी साथीचे पाहिजे. काय गोड ऑपरेटिंग आहे, मृदंग गोड आहे, हे स्वर आहेत, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस तयार होतोय. चला, मानवी जीवनामध्ये आपलं आयुष्य महत्त्वाचं आहे. नाथबाबांचा अभंग आहे. एकदम छोटे कानी प्रस्थान आपले समोर ठेवतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लगेच प्रवेश करतो. आपलं जीवन हे श्वासाने प्रारंभ होतं, बरोबर. आपलं जीवन हे समारोपामध्ये सुद्धा श्वासाबरोबर समारोपाकडे जातं. आपल्या जीवनाचा प्रारंभही श्वासाने आणि समारोप सुद्धा श्वासाने, बरोबर. आपल्या जीवनाच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जर कोण असेल तर तो आपला श्वास आहे. या विश्वातील आमचं अस्तित्व जर कोणामुळे असेल तर ते फक्त श्वासामुळे आहे. जीवनाची व्याख्या सांगतो आपल्याला. ज्या दिवशी आमचा जन्म होतो
त्या दिवशी श्वास असतो पण नाव नसतं, आणि ज्या दिवशी आमचा मृत्यू होतो त्या दिवशी नाव असतं पण श्वास नसतो. श्वास आणि नाव याच्यामधलं जेवढं अंतर आहे ना त्याला जीवन असे म्हणतात. विठ्ठल कबीरजींनी वर्णन केलंय, तीनों लोकों में जात है एक श्वास का मोल, कहे ना सो कहे दिया अब क्या बजाऊ ढोल. त्रैलोक्याचं मोल दिलं ना, लक्षपूर्वक ऐका, त्रैलोक्याचं मोल दिलं तरी आज सकाळी उठल्याबरोबर जो श्वास घेतला ना तो आत्ता मिळणार नाही परत. कीर्तनात बसताना जो श्वास घेतला ना तो कीर्तन संपल्यावर परत मिळणार नाही. कीर्तन ऐकताना जो श्वास घेतला ना तो परत प्रसाद घेताना मिळणार नाही. मी किती प्रयत्न करून पहा, भगवंताने या सॉफ्टवेअरला 2 रिचार्ज मारून दिलेले आहेत, टॉपअप आहेत ते, त्यात बदल होत नाही. पहिला श्वासांचा आहे आणि दुसरा घासांचा आहे. मी आपल्याला माऊली ज्ञानोबरांच्या ओवीचा पुरावा देईल, लल्लाटी जे लिहिले ते न मोडे काही केले. जगद्गुरूंचा प्रमाणाचा पुरावा, अन्न धनमान हेतो बस, प्रारब्धात जेवढे श्वास लिहिलेत तेवढे आम्हाला मिळणार, त्याच्यात बदल होत नाही. पण लक्षपूर्वक ऐका, श्वासांची संख्या ही प्रत्येकाला मिळाली पण वेगवेगळी आहे, सगळ्यांचे सारखे नाही. बरं त्यातही एक दुर्दैव सांगतो, आपलं दिवसेंदिवस मानवी देहाचं आयुर्मान कमी कमी होत चाललं. आपल्या अगोदरची जी पिढी आहे ना ती लासुरे पाटील 100पर्यंत जगायची, 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळायचं आणि जगायचे. आणि आम्हाला 100पर्यंत जगण्याची आता संधी नाही ना बाबुळके काका. हां, आता जर आपण पाहिलं तर तुमच्या माझ्या देहाचं आयुष्य कमी कमी होत चाललं. त्याचं कारण असं आहे की भगवंताने युगानुयुगे या देहाचं आयुष्य कमी कमी करत आणलं. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, देवाने एक शून्य काढून घेतला, 1,00,000तला एक शून्य निघाला, किती राहिले खाली? 10,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये देवाने शून्य काढून घेतला 10,000तला, किती राहिलं आयुष्य? 1,000 वर्ष. द्वापारयुगामध्ये देवाने एक शून्य काढून घेतला, कलियुगामध्ये किती राहिलं आयुष्य? 100. देवाला विनंती आता, 1,00,000तला शून्य निघाला, आमची तक्रार नाही. 10,000तला निघाला, तक्रार नाही. 1,000तला निघाला तरी तक्रार नाही. आता 100तलं शून्य काढू नका भाऊ. आता जर कधी 100तला शून्य निघाला मग किती राहतील खाली? हां हां, काय भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा, उरले ते पाहेगा. आयुष्य मानव देहा, आयुष्य मानव देहा, गणिले ते अर्धनाथ आयुष्य मानव देह शतगनिले ते अर्धरात्र कायमध्ये, बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ती पाहिगा. बरं, आयुष्य मिळालं आपल्याला, ते अल्प आहे, थोडे, पण ते आयुष्य कधी येतं आणि कधी संपून जातं कळत पण नाही. जसं फुलातला सुगंध असतो त्या फुलाला माहीत नाही सुगंध कधी आला आणि कधी निघून गेला, पण दुर्दैव सुगंध संपला की ते फुल देठाला एकटंच राहतं. तसं तुमचं माझं दुर्दैव, आमचं आयुष्य संपलं की आम्ही मृत्यू लोकात एकटे राहतो. अभंगाचं पहिलं. परिमळ गेली या ओत फूल देठी, परिमळ गेली या ओत फूल देठी, परिमळ गेली या ओत फूल देठी,
ओ सबूत देती हे आयुष्याचे वरती देह तैसा आयुष्याचे वरती देह तैसा आयुष्याचे वरती देह तैसा आयुष्याचे वरती देह तैसा हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपरिचिता हरिमुखी गाता हरपरिचिता हे हरिमुखी गाता हरपरिचिता हरिमुखी गाता हरपरिचिता हरिमुखी गाता हरपरिचिता हरिमुखी गाता हरपरिचिता हरपरिचिता शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुमच्या माझ्या आयुष्याचं देहाचं मूल्यांकन करतात, महत्त्व सांगतात. परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ म्हणजे सुगंध. सुगंध संपला, फुलाची किंमत संपली, आयुष्य संपलं की आमच्या देहाची किंमत संपली. मी माफी मागून बोलतो की आपल्या देहाला जे नाव दिलं जातं ते श्वास थांबल्याबरोबर नावही संपून जातं. अंत्यविधीच्या दिवशी जे नाव दिलं जातं ते वेगळं नाव असतं. ते नाव असतं बॉडी. बॉडी कुठपर्यंत आली, बॉडीला चितेवर ठेवा, बॉडीला अग्नी डाव द्या, नावही संपून गेलं. महत्त्वाचं काय? आयुष्य. लक्षपूर्वक ऐका आता. क्वांटिटीजपेक्षा क्वालिटीला महत्त्व असतं. आयुष्य म्हणजे ही झाली क्वांटिटी आणि आपण केलेली सेवा ही झाली क्वालिटी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य या मृत्यू लोकातलं फक्त 22 वर्षांचं. पण आता परिमळाची परिभाषा, दुसरी एक परिभाषा सांगतो की जसं फुलातला सुगंध हा त्या फुलाचं महत्त्व वाढवतो ना, तसं आम्हाला मिळालेल्या आयुष्यात केलेली सेवा ही आमचं महत्त्व वाढवते आणि नाव शिल्लक ठेवते. याला परिमळ म्हणतात. आणखी सोपं, स्वतःकरता जगलो तर कोणीच दखल घेत नाही. थोडंसं इतरांकरता जगून पहा, आपली नक्कीच काळ दखल घेतल्याशिवाय राहत नाही. आपण स्वतः पोटभर जेवतो, घरच्यांना जेवू घालतो, आपली कोणी दखल घेत नाही. पण या विश्वामध्ये मनोज भाऊ एक महात्मा 250 वर्षापूर्वी अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि या विश्वाला एक प्रतिज्ञा प्रासादिक रूपानं दिली. 250 वर्षापूर्वी या महात्म्यानं प्रतिज्ञा केली की मी या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही. अशी प्रतिज्ञा 250 वर्षापूर्वी या महात्म्यानं केली आणि सप्ताह सुरू झाला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एवढा एकमेव एकच सप्ताह आहे की जो सप्ताह सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सुरू केला. आपण हा श्लोक आहे, आपण न श्लोक आहे, तरी सद्गुरू गंगागिरी बाबांचा सप्ताह होणार. आपल्या आजोबा पंजोबा सप्त्याला येत होते, आपणही जाणार. आपले नातवंड सुद्धा त्या सप्ताहाला जाणार. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा देह कसा होता माहीत नाही, पाहिलाच नाही आपण, पण त्या देहानं केलेलं कार्य मागे शिल्लक राहिला. उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरणेची सणे, तुका म्हणे कामरणेची सणे,
बोलण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका जन्मात कीर्ती शिल्लक राहते. आपला मागचा जन्म कुठं होतो माहीत नाही आणि पुढचा कुठं असणार ती माहीत नाही. पण या देहानं जर सेवा केली ना तर त्या सेवेद्वारे तो देह जिवंत राहतो. याला उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणतात. आणखीन एक उदाहरण सांगतो. आपण आपलं घर स्वच्छ करतो पण आपली कोणीच दखल घेत नाही. अजिबात नाही. किती बारकाईनं घर स्वच्छ करा, आपली कोणीच दखल घेत नाही. पण या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी रस्त्याने चालतानाच हातात कराटा घेतला, रस्ते स्वच्छ केले, रस्त्यातली गावं स्वच्छ केली. त्या महात्म्याची दरवर्षी जयंती पुण्यतिथी होते. काय नाव त्यांचं? सद्गुरू गाडगे बाबा महाराज. ही शिल्लक राहणं याला परिमळ म्हणतात. हो, मग आपलं आयुष्य संपल्यानंतर काय राहील काय नाही राहील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला दिलेलं आयुष्यातच आपण आनंद मिळवा आणि तो आनंदच आपलं नाव शिल्लक ठेवणार आहे. आनंद दोन ठिकाणी मिळतो. एक निस्वार्थ सेवा आणि दोन भगवंताचं भजन. विठ्ठला विठ्ठला. स्वामी विवेकानंदजींचं एक वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत एक अलौकिक आनंद आहे. ज्या सेवेत स्वार्थ नसावा, ज्या सेवेचे साक्षीदार फक्त परमात्मा असावा, ज्या सेवेची वाच्यता आपल्या मुखातून कधी होऊ नये, ती सेवा निस्वार्थ आणि निष्काम सेवा असते. ती हनुमानजी महाराजांच्या मंदिरामध्ये दिवा लावण्याची सेवा असू द्या, पण स्वतःच्या मुखातून कधी ते सेवेची वाच्यता होऊ द्यायची नाही, तेवढी काळजी घ्यायची. ती संत शिरोमणी सावता महाराजांच्या मंदिरामध्ये स्वच्छतेची सेवा असू द्या, ती निष्काम सेवा करत राहायची. ती 1 वर्ष नाही, शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा करायची. हो, आज महाराष्ट्रात एक जोडपास आहे की ज्यांनी लग्न मंडपातच निर्णय घेतला, लग्न मंडप खचून भरलेला, अंतरपार धरलेला, वधूवरांनी हात जोडलेले, मंगलाष्टकांना प्रारंभ झाला, अक्षतांचा वर्षाव सुरू झाला. हे वधूवर दोघंही देवाला हात जोडून विनंती करतात, हे प्रभू आम्हाला या लग्न मंडपातनं आज घरी जायचं नाही, आमची गाडी आम्हाला थेट अरण्यात न्यायची आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत हे जोडपं कुष्ठरोग्यांची सेवा करत आहे. या जोडप्याचं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौभाग्यवती मंदाकिनी आमटे. या निस्वार्थ जगणं म्हणतात याला. आणि इथंच आनंद आहे. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आपलं जीवन आनंदामध्ये जावं, आपलं जीवन हे सुखामध्ये जावं, हीच अपेक्षा सर्वांची आहे. आनंद 2 ठिकाणी, निस्वार्थ सेवा करा, आनंदच मिळेल. आणि 2, माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये भजन करा, अन्नदानाची सेवा करा. आमच्या माताबहिणी सप्ताह कुठेही असला तरी त्याची पंगत असली की भाकरीचा प्रसाद पाठवतात. शिर्डीतल्या माताबहिणी भाकरीचा प्रसाद पाठवतात.
बेटाच्या परिसरातल्या सगळ्या गावांमधून तो भाकरीचा प्रसाद जातो हो. आणि हा प्रसाद सप्ताहाला गेला की सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहतात. सेवेत स्वार्थ नाही आहे. जे 2 हात भाकरीचा प्रसाद बनवतात ना, माझ्या माताबहिणींना मी भाग्यवान म्हणेल की ज्या 2 हाताने तुम्ही भाकरीचा प्रसाद बनवला आणि जे 2 हात सप्ताहाच्या कार्यक्षेत्रापर्यंत तो प्रसाद घेऊन आले ना, ते 2 हात भाग्यवान आहे. कारण तो प्रसाद स्वतः तिथं स्वीकारण्याकरता सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतात. यापेक्षा कोणतं भाग्य असावं. याला झिजणं म्हणतात. बस शिल्लक राहतं तो आनंद, शिल्लक राहतं ते कार्य. 1 निस्वार्थ सेवा आणि 2 ईश्वराचं भजन. भजन करताना त्यामध्ये सर्वस्व समर्पित असावं. देवाचंच भजन का करायचं, बाकी कोणाचं भजन का नाही करायचं, देवाचंच का करायचं? त्याचं कारण सांगतो. आपल्याला भगवान परमात्मा चांगलं वागले किंवा वाईट वागले तरी सांभाळतात. हे देवाचे उपकार आहेत आपल्यावर. चांगलं वागणाऱ्यांनाच ते सांभाळतात, आपण वाईट वागणाऱ्यांना सांभाळत नाही असं नाही. सगळ्यांना सारख्या नजरेनं पाहतात. जबाबदारी स्वीकारणं त्याला म्हणतात परमात्मा. माझ्या माताबहिणींना एक छोटासा प्रश्न विचारतो. जबाबदारी करता आपल्याला संसारामध्ये आनंद मिळतो, सासरला मिळतो का माहेरला? बाबा भांडणं लावून जातो काय आपल्या इथं? सांगा बरं, सासरला का माहेरला? सासरला पण आनंद आहे आणि माहेरला पण आनंद आहे. थोडीशी तफावत आहे. माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते, सासरच्या आनंदात मनोज भाऊ जबाबदारी असते. हां, माझ्या बहिणीला जर दुपारी 4 वाजता गरम गरम भजे खावा वाटले, माऊली 4 वाजता भजे खावा वाटले, जागेवर मला भजे पाहिजे, तिला जागेवर 4 वाजता भजे मिळतील. माहेरला मिळतील का सासरला? माहेरला. बरोबर. सासरला भजे मिळतील 4 वाजता. भजे नाही गवताचे वजेन, भजे कसले घेऊन बसले? 4ला कुठं भजे खातात का सासरला? ते वजे कोण आणीन गवताचे? ऐका आता सिद्धांताकडे येतो. जबाबदारी स्वीकारणारं माहेर. तसं भगवान पांडुरंग परमात्मा आमची जबाबदारी स्वीकारतात, म्हणून आमचं ते माहेर. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेचा तिरी, आहे भीवरेचा तिरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेचा तिरी, आहे हे बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, पुंडलिक आहे बंधू. पदधरे गरे गरे दादा दादा, पदधरे गरे गरे दादा दादा, पद बग बग गरे गरे सादर ग गरे ग पग ग पद पद सा सा पद सा सा पद सा सा. हा पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, बोला ताळी ताळी ताळी. हे विठ्ठल 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 विठ्ठल, हा विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल,
सगळ्यांना पंढरपूरची आठवण आली की नाही लगेच. हां, राहत्यामध्ये बसलोय आपण, पण पंक्तीला परत आलो आपण राहत्यात. थोड्या वेळ गेलो होतो की नाही. हां, याला म्हणतात करी माहेराची आठवण. बस त्यात आनंद आहे, भजनात आनंद मिळेल. पहिल्या चरणाचा भाव संपला. आता आयुष्य कोण मोजतंय? तर आयुष्य मोजण्याचं कार्य करतात काळ. सगळ्यात जवळचा मित्र आमच्या काळ, सगळ्यात जवळचा मित्र. कुठेही जा तुम्ही, तो बरोबर आहे. आणि त्याची मोजणी उतरत्या क्रमानं आहे, ज्याला आधुनिक भाषेत काउंटडाऊन म्हणतात. काउंटडाऊन, उतरता क्रम. आपलं वाढदिवसाचे आपण आयुष्य मोजत चालतो ते चढत्या क्रमानं, आणि काळाची मोजणी उतरत्या क्रमानं. उदाहरणार्थ, एखाद्याचं आयुष्य 60 वर्षाचं आहे. मी तेच दादा 60 वर्षाचं आयुष्य घेऊन तो जन्माला आला, बरोबर. त्याचा पहिला वाढदिवस झाला ना की काळाच्या मशीनला रिडिंग पडतं 59. त्याचा दुसरा वाढदिवस झाला ना की काळाचं मशीन रिडिंग सांगतं 58. याचा तिसरा वाढदिवस झाला ना, इकडं मशीन रिडिंग दाखवतं 57. 5वा वाढदिवस झाला 55. 10वा वाढदिवस झाला 50. 20वा वाढदिवस झाला 40. 30वा वाढदिवस झाला 30. 40वा वाढदिवस झाला 20. 50वा वाढदिवस झाला 10. 51वा वाढदिवस झाला, मदत करा ना बसल्या बसल्या, 51, 9, 52, 8, 53, 7, 54, 6, 55, 5, 56, 4, 57, 3, 58, 2, 59, 1. संपलं आयुष्य. अजूनही किती आहे टाळी वाजवा सर्वांनी. बोला धोपार कुमाई, बोला माय बाप. धोपार कुमाई, धोपार कुमाई, धोपार कुमाई, धोपार कुमाई, धोपार कुमाई, Bye.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि 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 विठोबा रखुमाई सद्गुरु साईनाथ महाराज, सद्गुरु उपासनी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश। दोन चरणाचा भाव आपण पाहिला। आपली संकल्पित वेळ बरीच पुढे गेली, आपण थांबू आता। उर्वरित 3 चरण आहेत अजून, त्यांचा सरळ भाव सांगतो आणि कीर्तन सेवा समारोपाकडे नेतो। 3 चरणाचा भाव शिल्लक आहेत, सरळ सांगतो। आपलं आयुष्य किती महत्त्वाचं आहे यातून स्वतःच्या मनाला नाद बाबा बोध घे असा उपदेश करतात। हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना। आपल्याला उदंड आयुष्य मिळालं, खटवांग राहायला 1 तास होता, 1 तास उरला। खटवांग रायाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली। खटवांग रायाला भाग्यदशा कशी प्राप्त झाली तर खटवांग राया नामसाधनेवर आरूढ झाले। नामसाधनेद्वारा भगवान परमात्मा त्यांना सापडले आणि भाग्यदशा प्राप्त झाली। सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला। हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यानंही मागुता जन्म घेणे। ज्ञानेश्वर शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय पिताश्रींच्या चरणी समर्पित करतो। समस्त नाईकवाडी परिवाराच्या वतीनं आजच्या कीर्तन सेवेचा योग आमचे जिवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण बाबासाहेब पाटील थेटे, श्री क्षेत्र सावखेड गंगा यांनी योग घडून आणला। सेवेचा योग आला। सेवेकरता उपस्थित आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळी, समोर बसणारी सर्व मान्यवर मंडळी, आदरणीय मनोजदादा वाघ यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे।
मी दादाला सुद्धा वंदन करतो. माझ्या समोर बसणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, माता बहिणी, आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल अंतःकरणपूर्वक नाईकवाडे पाटील परिवाराच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर जय विठ्ठल होईल. टाळकरी मंडळी ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर खाली बसतील आणि त्यानंतर अखिल भारतीय सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डांगे पाटील हे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया आपण जागा सोडू नये आणि सर्वांनी भोजन प्रसाद घ्या आणि मगच जा अशी सर्वांना विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.